मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कोणती अशी प्रभावी लक्षणे आपल्याला सांगतात की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, की त्यामुळे आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होते. तर अशा काही मी कारणे तुम्हाला सांगणार आहे. शिवाय कुलदेवी म्हणजे काय, आपल्याला कुलदेवीची सेवा कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये श्री कुलदेवताये नमः असे लिहायला विसरू नका. किंवा तुमची कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. मित्रांनो, प्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कुलदेवी म्हणजे काय. जी आपल्या घराचे रक्षण करते, कुळाचे रक्षण करते. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. पिढ्यानपिढ्या या कुलदेवतेची पूजा अर्चा सेवा घडत असते. तिला कुलदेवी असे म्हणतात. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. कोणाची माहूची रेणुका देवी असे, कोणाची सप्तशृंगी देवी, कोणाची कोल्हापूरची अंबाबाई, तुळजाभवानी, यमाई देवी, काळूबाई, अशा प्रत्येक घराण्याच्या कुळानुसार त्याची देवी वेगवेगळी असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण सेवा करावी लागत नाही. पण एखाद्या घरावर जर कुलदेवी नाराज असेल तर त्याचा वाईट परिणाम त्या घरावर होतो. त्या घरात भांडण तंटे, वादविवाद, घरातील व्यक्तीचं अशांत मन, संतानप्राप्ती नसणे, घरातील सुख शांती निघून जाणे. यामुळे आपले आठवड्यातून कुलदेवीचा वार असतो, म्हणजे मंगळवार, शुक्रवार, रविवार या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. सेवा अगदी साधी सोपी पद्धतीने करायची आहे. देवीची मूर्ती असेल तर अभिषेक करावा. फोटो असेल तर तो स्वच्छ पाण्याने पुसून घेऊन तिला हळदी कुंकू लावून, धूप दीप लावून तिची पूजा करावी व नैवेद्य दाखवावा. व तिला हात जोडून म्हणावे, माझ्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू दे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना करते. ही झाली कुलदेवतेची घरी करायची सेवा. आणि कुलदेवीला आपल्याला ओटी भरायची आहे. पण आपण आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा तरी जायचंच आहे. सहकुटुंब सहपरिवार सोबत जाऊन कुलदेवीची ओटी भरून सन्मान करावा कुलदेवीचा. कितीही मार्गात अडथळे येऊ दे, पण कुलदेवीला वर्षातून एकदा तरी जावे. देवी तुमच्या मार्गातील अडथळे बरोबर दूर करतेच. मित्रांनो, देवी आपल्यापर्यंत येण्यासाठी भक्तीची शक्तीची खूप परीक्षा पाहते. पण त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देवीचा मानसन्मान हा आपण केलाच पाहिजे. कोणतेही आकस्मिक संकटांपासून आपली कुलदेवी आपले रक्षण करत असते, कारण ती कुळाचे रक्षण करणारी देवी आहे. आपण कुलदेवीची सेवा रोज करावी. यासाठी आपल्या घरात कुलदेवतेचे प्रतीक म्हणून कुलदेवीचा मंगल कलश आपण भरून ठेवावा. कुलदेवीचा मंगल कलश म्हणजे काय? कुलदेवीचा मंगल कलश म्हणजे एक तांब्या घ्यायचा आहे. त्यात पाणी भरून त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे व हळदी कुंकवाच्या 8 अष्टदिशा तांब्याला काढायच्या आहेत. ते खालून आपल्या तर्जनी बोटाला कुंकू लावून आपल्याला खालून वर अशी अष्टदिशा आपल्याला काढायच्या आहेत. तांब्याच्या पाण्यात एक सुपारी, पैसा म्हणजे नाणं, फूल, अक्षता व हळदी कुंकू टाकावे व त्यावर एक नारळ शेंडी वर करून त्यावर ठेवावा. नारळाला हळदी कुंकू व्हावे व तो कलश तसाच ठेवू नये. त्या कलशाच्या खाली एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये अक्षता ठेवाव्यात आणि त्यावर हळदी कुंकूने स्वस्तिक काढावे आणि मग तो कलश त्यावर ठेवावा. अक्षता देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. अक्षता हे पूर्णत्वाचे प्रतीक आहेत. त्यामुळे अक्षता प्लेटमध्ये ठेवून मगच मंगल कलश ठेवावा. व असा हा मंगल कलश म्हणजे देवघरात देवाच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला स्थापन करायचा. हळदी कुंकू वाहून धूपदीप ओवाळावा व मनातल्या मनात सतत कुलदेवीचे नाव आपल्या मुखात असावे. म्हणजे साक्षात कुलदेवीच आपल्या घरी आली आहे असे आपल्याला वाटते. कारण आपल्याला आपल्याला कुलदेवीला वर्षातून एकदाच आपण जातो, सतत जाणे होत नाही. त्यामुळे कुलदेवतेचे प्रतीक म्हणून आपल्या घरी आपल्याला देवघरात मंगल कलशाची या पद्धतीने स्थापना करायची आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, ज्यांनी कोणी या मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर मंगल कलशाची स्थापना जरूर करा. कारण कुलदेवीचे साक्षात प्रतीक म्हणून आपल्याला मंगल कलशची स्थापना करून या मंगल कलशाची सेवा करायची आहे. कोणत्याही शुभ कार्यात प्रथम आपण कुलदेवतेची पूजा अर्चा करूनच पुढचे काम करतो.
कारण ती देवीच आपल्या कुळाचे रक्षण करते. अत्यंत कोणत्याही शुभकार्याच्या अगोदर देवीचा आशीर्वाद घेतला जातो. आता मी तुम्हाला काही खास संकेत सांगणार आहे की ज्यावरून तुम्हाला कळेल की कोणती अशी लक्षणे आहेत की कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरात वास करते, तिचा हात तुमच्या डोक्यावर आहे. मैत्रिणींनो, ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरातील व्यक्तीच्या कोणत्याच कामाला अडचण येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली आहे, हे असं करायचं, किंवा नोकरी असो, व्यापार असो, शेती असो, कोणतेही शुभ कार्य असो, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण त्या गोष्टी करायला गेलात आणि त्या गोष्टीला कोणतीही अडचण येत नाही, कोणतीही संकट येत नाही. ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतात. कोणतीही अडचण येत नाही. ज्या कुटुंबातील व्यक्तीच्या सतत कामात अडचण येते, अपयश येते, तर तुम्ही असे समजा की कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीबद्दल काहीतरी चुकत आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा तरी जाऊन कुलदेवतेची ओटी भरावी व घरी मंगळवारी, शुक्रवारी कुलदेवतेची सेवा करावी. कुटुंबातील व्यक्तीकडून ही झाली पाहिजे. घरच्या कुलस्त्रीने ही सेवा केली तर अधिकच उत्तम. ज्या घरातील व्यक्ती एकमेकांचा आदर करतात, मान सन्मान देतात, सगळ्या आनंदाने एकोपाने राहतात, त्या घरात कधी भांडण तंटे, मतभेद कमी दिसतात. अशा घरात कुलदेवतेचा वास राहतो. या कुटुंबावर कुलदेवता प्रसन्न राहते. कारण अशा घरात स्त्री पुरुष एकमेकांना आदर देतात, मान सन्मान देतात, मोठ्यांना, वडीलधाऱ्यांचा मान राखतात. यामुळे अशा घरातील कोणत्याही कामात अपयश येत नाही. कुलदेवतेचा आशीर्वाद घरावर राहतो. त्यामुळे कोणत्याही कामात बाधा येत नाही. जसे की काही घर असे असतात की त्यांच्या घरी गेलो की आपल्याला थांबावंसं वाटत नाही. बरेच ठिकाणी असं असतं की आपण काही घरी जेव्हा जातो ना, त्या घरात आपल्याला थांबावंसं वाटत नाही, मन रखरखी होते, आपले मन असे विचलित होते. तर अशा घरात घरची स्त्री चंचल असते, समाधानी नसते, तर अशा घरात कुलदेवी वास्तव करत नाही, लक्ष्मी निघून जाते. ज्या घरी पाऊल ठेवता क्षणी आपल्याला एखाद्या गोष्टीचा सुगंध छान येतो, मंद वाऱ्याची झुळूक येते, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते, त्या घरात आपल्याला थांबायला छान वाटतं. अशा घरात कुलदेवतेचा वास असतो. कुलस्त्री समाधानी, शांत असते, देवांची पूजापाठ करणारी, ती सतत प्रसन्न ठेवणारी, हसतमुख चेहरा, कुणाचेही चांगले झाले तर त्यांच्या आनंदात सहभागी होणारी असते. अशा घरात देवी वास्तव्य करते. कारण म्हणतात ना, घरच्या स्त्रीच्या पायात लक्ष्मी असते. घरची स्त्री जर आनंदी व समाधानी असेल तर कुलदेवीच्या आशीर्वादाने तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. मित्रांनो, आपल्या कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर कसलीही वाईट शक्ती, करणी बाधा ती उंबऱ्यापर्यंत येईल, पण उंबऱ्याच्या आत प्रवेश करणार नाही. कारण आपल्या कुलदेवतेचा वास आपल्या उंबरठ्यावर प्रवेशद्वाराजवळ असतो. त्यामुळे कुलदेवतेच्या शक्तीपुढे ही वाईट शक्ती जळून खाक होते. मित्रांनो, आपण जर कुलदेवतेची सेवा, पूजा, अर्चा केली नाही की कुलदेवीपर्यंत न जाणे शक्य नसल्यास कुलदेवीची ओटी भरणे, कुलदेवीचा मान सन्मान न करणे, अशा कळत नकळत झालेल्या चुकींमुळे आपल्याला माहीत नाही, पण त्यामुळे अपत्य न होणे, घरातील लोक सतत आजारी पडणे, घरातील लोकांना अनेक अडचणींना, संकटांना सामोरे जाणे, अशा काही समस्या आपल्या घरात उद्भवतात. त्यामुळे काही लोक देवीला नवस बोलतात व नंतर चांगले झाले की त्या नवसाचा त्यांना विसर पडतो आणि त्यांना नवस काय केला हेही लक्षात नसते. तर अशा काही गोष्टी झाल्या असतील तर त्या गोष्टी प्रथम व्यवस्थित करा. नवस असेल तर त्या विधिवत पद्धतीनं तो नवस फेडा. कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारे असते. ती आपले काही वाईट होईल असे याचा विचारही करत नाही. पण आपल्या कुलदेवीला विसरून पण आपण चालत नाही. कारण सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. तिची सेवा, पूजा आपण निर्मळ मनाने रोज करावी. त्याचे फळ आपल्याला देवी देतेच व देवीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते. जेव्हा आपण मैत्रिणींनो कुलदेवीकडून घरी येतो, जेव्हा आपण वर्षातून एकदा कुलदेवीला जातो, तेव्हा आपण कुलदेवीकडून घरी येतो तेव्हा 7 सवाष्ण जेवायला घाला किंवा 5 सवाष्ण तुम्ही घालू शकता. तांबूलाचा विडा देवीला ओटीबरोबर द्यायचा. म्हणजे पानामध्ये काच, सुपारी, चुना आणि त्यामध्ये लवंग टोचून आपल्याला तो तांबूलाचा विडा देवीला देऊन किंवा सवाष्ण महिलेला जेवण झाल्यानंतर तो तांबूलाचा विडा द्यायचा. ज्यांना कुलदेवी माहीत असून सुद्धा जे जात नाहीत, घरात जर मूर्ती असेल तर कुंकू माहीत असूनही जी कुलदेवी जात नाही, तर ते खूप चुकीचं आहे. कारण त्याचा परिणाम आपल्याला एकट्याला नाही तर घरातल्या सगळ्यांना भोगावा लागतो. त्यामुळे वर्षातून एकदा कुलदेवीला जावा.
कुलदेवीचा मान सन्मान, कुलदेवीची ओटी भरा आणि मग त्याचा अनुभव घ्या की आपल्या घरात हळूहळू चांगली सुधारणा होईल, घरात सुख शांती समृद्धी नांदेल। घरात जर मूर्ती असेल तर कुंकुमार्चन करा, देवीची मूर्ती असेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी कुंकुमार्चन करू शकता। दुर्गा सप्तशतीचे पठण करा, ओम श्री कुलदेवताये नमः असा 108 वेळा जप करा। जेव्हा तुमचे मन अशांत वाटते, कोणत्या तरी गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आलं असेल तर तुम्ही देवीपुढे बसून नुसते ओम श्री कुलदेवताये नमः असा जप करा। तुमची मनातली कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होईल आणि तुमचे अशांत झालेले मनही शांत होईल, तुमच्या अडचणी दूर करतील। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कारण देवीच्या मंत्रात इतकी ताकद आहे। देवी कोणतेही तुमचे कार्य असू दे, देवी ही तुमचे कार्य पार पाडतेच, हे लक्षात ठेवा। आपल्या देवाऱ्यात देवीची मूर्ती किंवा फोटो असणे गरजेचेच आहे। कुलदेवतेची तुमच्याकडे जर मूर्ती, ज्यांच्याकडे मूर्ती असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही अभिषेक वगैरे करून तिची पूजा अर्चा करू शकता। पण जरी मूर्ती नसेल तर कुलदेवीचा फोटो असणेसुद्धा तुमच्या घरात गरजेचं आहे। जर आपल्याला लगेच कुलदेवीला जायचे झाले नाही तर आपण आपल्या घरच्या देवाऱ्यात देवीला आपण ओटी भरायची आहे। ओटी कशी भरायची आहे तर आपल्याला खणा नारळाची ओटी आपल्याला भरायची आहे। सौभाग्य अलंकार त्यात ठेवायचे। वर्षभरातून 2 नवरात्र येत असतात, त्या म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र। यावेळी कुलदेवीतेचा सेवा भरपूर करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, कन्यापूजन करा। दर शुक्रवारी मंगळवारी देवीला गजरा फूल वाहा, देवीला विनंती करा, क्षमा प्रार्थना करा। देवी आई, मी तुझ्या मूळ पीठावर तुझी ओटी भरायला येईनच, पण आता मला लगेच काही कारणामुळे मला नाही जमले, तर माझी तू ओटी स्वीकारून घे। माझ्या घरातील संकटे दूर कर आणि माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफ कर आणि माझ्या कुटुंबाला माफ कर। जेव्हा आपण कुलदेवतेच्या मेन पीठावर जातो ना, देवीचा मान सन्मान म्हणजे ओटी भरतो, कुलदेवतेच्या मूर्तीपुढे जोडप्याने बसावे, पूजेचे ओटीचे सामान घेऊनच बसावे। आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा पाहुणचार करावा। देवीला आणि ओटी भरताना देवीला नेलेली साडी हळदी कुंकू लावा व देवीला ती साडी नेसवायची आहे। नेसवायची झाली नसेल तर त्याचा पदर तरी देवीवर ठेवायचा आहे, हे विसरू नका। तर ह्या गोष्टीची काळजी घ्या मैत्रिणींनो, आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।